नमस्कार विद्यार्थी मित्र स्वागत आहे तुमचं परिवर्तन महाराष्ट्र बोर्ड या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्र आज आपण पाहणार आहोत 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण 3 अंकगणित श्रेणी यामधील सराव संच 3.1। हा जो सराव संच 3.1 आहे यामध्ये काही आपल्याला संकल्पना म्हणजे आहेत ह्या पाहायच्या आहेत। तर बघूया आपण सराव संच 3.1 मध्ये कुठल्या प्रकारचे आपल्याला गणित दिलेले आहेत। तर बघा प्रश्न पहिला यामध्ये आपल्याला विचारलंय की खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणित श्रेणी आहेत आणि ज्या अंकगणित श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा। ठीक आहे, आता तुम्हाला याचं बेसिक थोडंसं काहीतरी माहितीच असणार आहे नॉलेज। त्या अनुषंगाने तुम्हाला सांगतोय की आपल्याकडे जे काही क्रमिका दिलेल्या असतील ह्या अंकगणित क्रमिका आहेत का हे शोधण्यासाठी सगळ्यात अगोदर तर आपल्याला त्यामध्ये सामायिक फरक काढायचा असतो आणि सामायिक फरकला आपण डिफरन्स म्हणतो, कॉमन डिफरन्स। तर डिफरन्स डी ने आपण दर्शवत असतो। तर आता हे गणित सोडवण्याच्या अगोदर इथे आपल्याला जे आहे इथं जे पद आहेत, आता ह्याच्यातलं पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद, या पद या अक्षराला आपण टर्म असं म्हणतो इंग्लिश मध्ये आणि टर्मचं टी इथे आपण वापरत असतो। तर पहिली टर्म जी आहे T1 आपल्याकडे 2 आहे, नंतर T2 ही दुसरी टर्म आपल्याकडे 4 आहे, T3 ही तिसरी टर्म आपल्याकडे 6 आहे आणि चौथी जी टर्म आहे T4 ही आपल्याकडे 8 आहे। मग T1 T2 T3 T4 असं आपण लिहिलं, हे T1 हे T2 हे T3 T4। त्यानंतर डिफरन्स काढायचा असतो, या दोघातला जर फरक काढायचा असेल तर आपण काय करणार, या मोठ्या संख्येतून लहान संख्या म्हणजे पुढच्या पदातून मागचं पद काय करायचं, वजा करायचं। 4 मधून 2 गेले तर 2 राहतात। तसंच मग इथं आपल्याला खाली लिहावं लागणार की D हा डिफरन्स बरोबर T2 वजा T1। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, नेहमी जो पुढचा आहे T2 आणि जो मागचा आहे T1 या पुढच्या पदातून T2 मधून T1 वजा करायचा असते। मग T2 मधून T1 जर वजा केला तर T2 किती आहे 4 वजा T1 किती आहे 2 आणि 4 मधून 2 गेले तर 2 राहतात। त्यानंतर अजून आपल्याला डिफरन्स काढायचा आहे, तर D बरोबर आता त्याच्या पुढचं पद T3 वजा T2 वर केलं तर T3 आपल्याकडे 6 वजा T2 आहे 4 आणि 6 मधून 4 गेले तर 2 राहतात। मग तसंच आता अजून आपल्याला डिफरन्स काढायचा आहे, तर डिफरन्स D बरोबर आता T4 आपल्याला करायचं आहे, T4 वजा T3 बरोबर T4 आहे आपल्याकडे बघा शेवटचं पद 8 वजा 6 बरोबर 2। आता इथं जर बघितलं आपण सर्वच ठिकाणी, ठीक आहे, जो सामान्य फरक आहे 2 2 2 हा स्थिर आहे, म्हणून आपण काय करायचं इथं लिहायचं की सामायिक फरक स्थिर आहे, ठीक आहे। आता इथं सामायिक फरक कुठे आहे, इथे म्हणजे आपण असं लिहू, येथे सामायिक फरक स्थिर आहे म्हणून जी क्रमिका दिली आपल्याला, म्हणून 2, 4, 6, 8, डॉट 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 ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे, अंकगणितीय श्रेणी आहे। ठीक आहे, आता इथं जागा नाही तर तुम्ही तिथं लिहा ते अंकगणितीय श्रेणी आहे। तर असं तुम्हाला इथं सोडवायचं आहे। हे बघा पहिलं गणित झालं अशा प्रकारे। मग जसं हे सोडवलं आपण त्याच प्रकारे ते पलीकडचं गणित सोडूया। बघा हे जे व्हाईट बोर्ड वरती तुम्हाला ब्लॅक जे अक्षर आहे ते ओळखू येत असतील, जर येत नसेल तर आपण पेनचा जो कलर आहे तो दुसरा घेऊया। ठीक आहे, तर आता हे जे दुसरं गणित आहे यामध्ये सुद्धा आपल्याला तसंच सोडवायचं आहे। मग इथं T1 काय आहे तो आपण लिहून घेऊया। T1 बरोबर 2 आहे, T2 बरोबर आपल्याकडे आहे पुढचं 5/2 आणि T3 बरोबर आहे आपल्याकडे 3 आणि T4 आहे आपल्याकडे 7/2। आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला जो आहे फरक काढायचा आहे। मग फरक काढण्यासाठी आपण काय करणार, तर फरक काढण्यासाठी आपण जो आहे डिफरन्स लिहितो, D बरोबर T2 वजा T1। मग T2 किती आहे आपल्याकडे 5/2 वजा T1 आहे 2। आता याच्या खाली काय नाही म्हणून 1 असणार, छेदामध्ये काय नसतं म्हणून 1 लिहायचा, कारण जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है त्या प्रकारे। मग आता इथं काय करणार आपण, तिरका गुणाकार 5 1 5 वजा 2 2 4 आणि छेदामध्ये 2 गुणिले 2
सॉरी बे एक बे, बरोबर. 5 मधून 4 गेले, 1 राहिला, छेदामध्ये 2, 1/2 हा इथं सामायिक फरक आलेला आहे. मग अशाच प्रकारे आपल्याला अजून सामायिक फरक काढायचा आहे. ठीक आहे. नंतर आता पुढे काय दिले आपल्याला, अजून आपल्याला सामायिक फरक काढायचा आहे. तर डिफरन्स जो आहे डी बरोबर आता T3 वजा T2, T3 वजा T2. मग T3 चं बघा 3 नंबरचं पद काय आहे, 3 आहे, वजा T2 काय आहे 5/2. आता याच्या छेदात काय नाही म्हणून 1 घेतला आपण. आता याचा तिरकस गुणाकार जर केला, 3 दोन्ही 6 वजा 5 1 5 आणि छेदामध्ये बे 1 बे. आता 6 मधून 5 गेला तर राहतो 1 आणि छेदामध्ये 2. इथं पण सामायिक फरक जो आहे 1/2 आलेला आहे. आता अजून असं आपण डिफरन्स काढला. आता काय करणार, T4 वजा T3 आणि T4 जे आहे चौथं पद किती आहे 7/2 वजा तिसरं पद जे आहे 3 आहे आणि याच्या छेदात काय नाही म्हणून 1 घेतला आपण, बरोबर. 7 1 7 वजा 3 दोन्ही 6 आणि छेदामध्ये बे 1 बे. 7 मधून 6 गेला, 1 राहिला, छेदामध्ये 2. प्रत्येक ठिकाणी इथं सामायिक फरक स्थिर आलेला आहे, तो म्हणजे 1/2. म्हणून काय लिहिणार मग तुम्ही, म्हणून जी दिलेली क्रमिका आहे 2, 5/2, 3, 7/2 ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. ठीक आहे. आता खाली जागा नाही म्हणून मी वर लिहितो, ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे गणित आपण इथं दोन्ही पण सॉल्व्ह करून घेतलेत. तुम्हाला हवं तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, साईटला तुम्ही व्हिडिओ पॉज करून जिथे जिथे तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्याची आवश्यकता वाटते तिथं तुम्ही ते स्क्रीनशॉट घेत चला. चला पुढचे गणित सोडूया. आता जे आपल्याला पुढे गणित दिलेलं आहे 3ऱ्या नंबरचं बघा, इथं थोडंसं वजाचे चिन्ह आले आहेत, त्यामुळे तुम्हाला काही गोंधळ वाटेल, पण काही घाबरायचं काम नाही. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय सांगितलं, ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे का ओळखा. यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला पहिलं पद T1 आहे वजा 10, T2 आहे आपल्याकडे वजा 6 आणि तिसरं पद T3 आहे वजा 2 आणि T4 आहे 2. तर एकदा पद लिहून घेतले याच्यातले की आपल्याला डिफरन्स काढायचा असतो. डी बरोबर काय करता डिफरन्स काढताना T2 वजा T1. अजून एकदा डिफरन्स काढायचा तेव्हा काय करणार, डी बरोबर T3 वजा T4 सॉरी T2, T3 वजा T2 आणि डी बरोबर पुन्हा एकदा लिहिणार T4 वजा T3 असं लिहायचं. मग आता T2 वजा T1 करा बरं. T2 किती आहे वजा 6 आणि T1 किती आहे वजा 10. ठीक आहे, हे सूत्रातलं वजा. आता या ठिकाणी जे वजा 6 आणि हे वजा वजा अधिक झाले अधिक 10, बरोबर. आपल्याला किंमत काय मिळणार, चिन्ह आले भिन्न. ठीक आहे, वेगळे वेगळे चिन्ह आले तर वेगळे चिन्ह येता वजाबाकी करायचे. 10 मधून 6 गेले, 4 राहिले, पण मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं याला अधिकचं. ठीक आहे, किंवा अधिकचं चिन्ह नाही दिलं तरी चालतंय. तर आता तसंच करायचं T3 वजा T2. आता T3 किती आहे वजा 2, हे सूत्रातलं वजा, आणि T2 जे आहे इथं किती आहे वजा 6, ते घेतलं आपण वजा 6. मग हे वजा 2 जसला तसे. आता हे वजा आणि कंसातल्या मधले वजा हे झाले अधिक 6. आता इथं काय येणार, 6 मधून 2 गेले, 4 राहिले आणि तो 4 अधिक मध्ये येणार मोठ्या संख्येचं चिन्ह. त्यानंतर तसंच आपल्याला करायचं T4 घ्यायचे. आपल्याला T4 2 येतं सूत्रातलं वजा आणि T3 येतं वजा 2. तर या ठिकाणी वजा वजा अधिक झाले, 2 अधिक 2 बरोबर 4. आता प्रत्येक ठिकाणी जो सामान्य फरक आहे तो सारखाच आला, इथं 4 इथं 4 इथं 4. ठीक आहे, म्हणून काय लिहिणार, येथे सामायिक फरक स्थिर आहे. ठीक आहे, येथे सामायिक फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका कुठली आहे, वजा 10, वजा 6, वजा 2, 2 डॉट 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 ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. ठीक आहे, अंकगणितीय श्रेणी आहे. आता हे लिहिण्यामध्ये वेळ जाते, मी प्रत्येक वेळेस नाही लिहित, ते तुम्ही पुढे समजून घ्या. तर ही क्रमिका काय अंकगणितीय श्रेणी आहे असं लिहायचं आहे. झालं तिसरं. चला चौथं गणित पण सोडून घेऊ आता आपण इथं. आता हे चौथं गणित सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला T1 T2 T3 हे बघा, T1 हे T2 आणि हे T3 हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. मग इथं T1 किती दिलेले आहे आपल्याला ते लिहून घेऊ आपण. T1 किती आहे 0.3, T2 किती आहे, T2 आहे 0.33
कॉमा T3 किती आहे, T3 आपल्याकडं 0, ठीक आहे, 0.0333. अशा प्रकारे जे आपल्याला T1 T2 T3 दिलेलं आहे ते आपण लिहून घेतलं. मग डिफरन्स काढण्यासाठी आपण काय करतो, D बरोबर T2 वजा T1, नंतर D बरोबर T3 वजा T2 आणि D बरोबर T4 वजा T3. आता याच्यामध्ये किमती टाकून द्यायच्या सगळ्याच्या. T2 बघा किती आहे 0.33 आणि वजा करायचं याच्यामधून T1 0.3. तर याचा वजाबाकी तर रफ मध्ये तुम्हाला करून दाखवतो मी. जे आपल्याकडे 0.33 आहे यामधून वजा करायचं आहे, पॉईंट खाली पॉईंट द्यायचा, 3 खाली 3 0 खाली 0, ठीक आहे. आता इथं काही नाही म्हणून आपण 0 घेतला, 3 मधून 0 गेले 3 राहिले, 3तून 3 गेला 0.0. मग यांची जी डिफरन्स आला किती आला 0.03, ठीक आहे. एवढा डिफरन्स आलेला आहे. त्यानंतर आता पुढे करूया आपण T3 वजा T2. T3 किती आहे 0.0333, ठीक आहे. वजा करायचे T2 आहे आपल्याकडे 0.33, बरोबर. काय डिफरन्स येईल आता हे रफ करतो. आता इथे घेऊ आपण 0.0333, पॉईंट खाली पॉईंट घेतला आणि इथं डबल 3 घेतलेले आहेत आणि इथं काय नाही म्हणून आपण 0 घेतला, इथं पण 0 घेतला, वजा. तर 3 मधून 3 गेले, 3 मधून 0 गेले 3 राहिले, 3 मधून 0 गेले 3 राहिले, 3तून 3 गेले 0, 3तून 3 गेले 0, ठीक आहे. इथं 0च होता का रे, फक्त इथं पॉईंट दिलेला आहे, ठीक आहे. शेवटी 333 दिलाय आणि पॉईंट एकूण दिलेला आहे. हा इथं जाणार नाही तर इथं काय येणार मग. एक वेळेस आपण ते गणित बघून घेऊया, कारण इथं मला वाटतं काहीतरी मिस्टेक आहे पॉईंटची. इथे एक पॉईंट, इथे एक पॉईंट, तिथे एक इथं पॉईंट असायला पाहिजे होता, पॉईंट आले कोण आलाय चूक बाय मिस्टेकली. आपण एकदा बघून घेऊया. जस्ट मिनिट विद्यार्थी मित्र, आपण लगेच चेक करू ते. हा बरोबर आहे, इथं जे का मिस्टेक वगैरे नाही, इथं 0 द्यायला पाहिजे होता, फक्त पॉईंट 0 दिलाय आणि डायरेक्ट 333 लिहिलेलं आहे. म्हणून इथं काय येणार 3 मधून 3 गेला 0, पण 0 मधून 3 जाणार नाहीत. मग या ठिकाणी काय लिहिणार आपण 3 मधून 0 उलट करायचं. इथं 3 मधून 0 गेलं तर 3 राहणार आणि पॉईंट खाली पॉईंट दिला, 0 खाली 0 लिहिणार आपण, 0तून 0 गेला 0. पण मोठ्या संख्येतून लहान संख्या गेल्यास मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, म्हणून इथं वजा 0 पॉईंट येणार 3033, ठीक आहे. इथे येणार वजा 0.3033, ठीक आहे. त्याच प्रकारे आता T4 वजा T3 आपल्याला करायची गरज नाही, कारण त्याचं चौथं पद आपल्याकडे दिलंच नाही, ठीक आहे. आता हे पण रफ करून घेतो मी. मग इथं काय लिहिणार आपण की येथे सामायिक फरक, ठीक आहे. येथे सामायिक फरक स्थिर नाही, ठीक आहे. स्थिर आहे का नाही, सामायिक फरक जो आहे तर स्थिर नाही, म्हणून दिलेलीची क्रमिका आहे 0.3, 0.33, 0, इथं डायरेक्ट पॉईंट दिलेला आहे ना, 0.333, डॉट डॉट डॉट. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही, असं तुम्हाला इथे लिहावं लागेल, ठीक आहे. अशा प्रकारे हे 4 गणित सोडून झालेत. हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या. चला आता पुढे आपण याचं पुढचं गणित बघूयात. आता कुठं चालू होतं आपलं हे 4 नंबर 5वं, ठीक आहे. तर हे जे 5 नंबरचं गणित आहे ते आता इथून सोडून घेऊ आपण. बघा 5वं गणित दिले, त्यामध्ये सुद्धा आपण T1 T2 लिहू. T1 बरोबर 0, T2 बरोबर -4, T3 बरोबर -8 आणि T4 बरोबर -12. तर यामध्ये डिफरन्स काढण्यासाठी आपण काय करतो, T2 वजा T1 लिहितो, नंतर डिफरन्स काढण्यासाठी परत T3 वजा T2 लिहितो आणि डिफरन्स काढण्यासाठी T4 वजा T3 लिहितो. मग याच्यामध्ये किमती टाकून द्यायच्यात आपल्याला. तर T2 ची किंमत किती आहे -4 वजा T1 ची किंमत आहे 0 आणि नंतर याचं काय येणार -4 वजा 0, तर -4 बनून 0 गेले तर काय येणार, शेवटी उत्तर -4च येणार आहे. त्यानंतर आता T3 चं पद बघा काय आहे, T3 आहे -8 वजा T2 आहे आपल्याकडं -4 आणि या ठिकाणी -8 वजा वजा अधिक झाले आणि -8 अधिक 4 येते आपल्याकडे -4 हे उत्तर.
त्यानंतर T4 जे शेवटचं पद आहे -12 वजा T3 पद आहे आपल्याकडे -8, इथं पण तसंच होणार -12 आणि वजा अधिक झाले 8 आणि इथं चिन्ह वेगळे आहेत -12 अधिक 8 काय येणार मोठ्या संख्येचे चिन्ह वजाचं आणि इथे येणार 4 12तून 4 8 गेले 4 राहिले। आता इथं सर्वच ठिकाणी जो सामायिक फरक आहे -4 जो आहे सारखाच आहे म्हणून इथं काय लिहिणार आपण येथे सामायिक फरक स्थिर आहे। ठीक आहे येथे सामायिक फरक जो आहे स्थिर आहे आणि जर सामायिक फरक स्थिर असेल तर दिलेली क्रमिका जी आहे ही अंकगणिती श्रेणी असते हे तुम्हाला माहित आहे। ही क्रमिका अंक ठीक आहे ही क्रमिका इथं लिहितो अंकगणिती श्रेणी म्हणायचा ना श्रेणी म्हणतात अंकगणिती श्रेणी आहे। अशा प्रकारे 5वं गणित सोडून झालं इथं। चला 6वं गणित जे आहे ते पण बघून घेऊ आपण। आता बघा 6व्या गणितामध्ये काय सांगितले आपल्याला जे T1 T2 T3 हे सगळेच पद एकसारखे येतात याच्यामध्ये कशामध्येच म्हणजे वेगळेपणा नाही तरी पण आपण जे रूल्स आहे त्यानुसार सोडून घेऊ आपण। आपल्याला माहित आहे हे T1 आहे इथे लिहितो खालीच मी हे T2 आहे आणि T3 आहे तर आपण डिफरन्स काढण्यासाठी काय करतो T2 वजा T1 नंतर डिफरन्स काढण्यासाठी T3 वजा T2 असं आपल्याला 2 वेळेस लिहिले आपण कारण T4 हे चौथं पद नाहीच इथं। आता बघा T2 काय हे जे आहे T2 वजा 1/5 वजा T1 काय पहिलं पद त्याला कंसात टाकू वजा 1/5 आणि इथं वजा अधिक होईल मग हे वजा 1/5 आणि अधिक जे आहे 1/5 ते काय होणार गेट कॅन्सल होणार कारण त्याच संख्येतून तीच संख्या जर वजा झाली तर तिथं काय राहते का नाही राहत शून्य। समजा उदाहरणार्थ 5 मधून 5 गेले 0 राहिले तसंच इथं वजा 1/5 आणि अधिक 1/5 हे गेट कॅन्सल होतात मग इथं राहतं फक्त 0 हा सामायिक फरक आला। तसंच आता T3 मधून T2 वजा करा T3 काय आहे वजा 1/5 त्यामधून वजा करायचे आपल्याला काय वजा करायचं वजा 1/5 तसंच सेम इथे येणार वजा 1/5 अधिक 1/5 बरोबर येणार 0। मग येथे सामायिक फरक जो आहे तो स्थिर आलेला आहे। ठीक आहे येथे सामायिक फरक भले 0 काय आहे ना पण स्थिर आहे म्हणून येथे सामायिक फरक स्थिर आहे। ठीक आहे स्थिर आहे आणि सामायिक फरक जर स्थिर असेल तर दिलेली क्रमिका जी आहे आपल्याकडे वजा 1/5 वजा 1/5 वजा 1/5 डॉट 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 ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे असं आपल्याला लिहावं लागतं। अंकगणिती बघा लिहिले तर मार्क्स भेटतात नाही लिहिल्यावर मार्क कटतात ह्याचे अंकगणिती श्रेणी आहे। आता फरक स्थिर आहे 0 का असणार पण आहे स्थिर म्हणून अंकगणिती श्रेणी आहे। अशा प्रकारे 6 गणित इथं आपण सोडवले याच्या पुढचं सोडू चला। बघा 7वं गणित काय दिले आपल्याकडे 7वं गणित आहे या ठिकाणी आता काही वर्गमूळ संख्या दिल्यात पण घाबरायचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही घाबरायची काही गरज नाही याला आपण व्यवस्थित पद्धतशीरपणे सोडू। आता इथून जे आहे हे पहिलं पद हे दुसरं पद हे तिसरं आणि हे चौथं ठीक आहे तर हे आपल्याला माहित पाहिजे। आता मी खाली काय लिहित नाही फक्त इथंच लिहितो खाली हे T1 हे T2 हे T3 पद आणि हे T4 ठीक आहे डबल रिपीट त्या संख्या लिहित नाही डायरेक्ट सोडवायला सुरू करू आपण याला। तर D बरोबर आधी काय करतो आपण T2 वजा T1 त्यानंतर D बरोबर पुन्हा T3 वजा किंवा एक सोडू अगोदर आपण ठीक आहे एक सोडून घेऊ। तर T2 वजा T1 केलं तर T2 बघा काय आपल्याकडे हे बघा T2 3 अधिक वर्गमुळात 2 आता इथे लिहू आपण 3 अधिक वर्गमुळात 2 वजा T1 पद आहे आपल्याकडे 3। आता या ठिकाणी इथं खाली तुम्ही हे जे अधिक 3 वजा 3 आहे ते कटले हे अधिक 3 वजा 3 कटले राहिले फक्त वर्गमुळात 2 म्हणून इथं आपण काय लिहिणार वर्गमुळामध्ये 2 जो डिफरन्स आहे आपल्याकडे किती मिळाला वर्गमुळात 2 एवढा मिळालेला आहे। आता पुढे आणखीन डिफरन्स काढायचा आपल्याला D बरोबर आता काय करणार T3 वजा T2 आता बघा T3 पद इथे तुम्हाला दिसत आहे T3 काय आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 हे लिहिलं त्यानंतर त्यातून वजा करायचं काय वजा करायचं T2 हे पद म्हणजे T2 काय आहे 3 अधिक वर्गमुळात 2 ठीक आहे। आता या ठिकाणी सुद्धा तसंच होणार हे जे अधिक 3 आणि वजा 3 आहेत हे कटले मग काय राहिलं आपल्याकडे राहिलं हे 2 वर्गमुळात 2
वजा वर्गमुळात 1 वर्गमुळात 2. ठीक आहे, इथं काय नाही म्हणजे 1 असतो. ठीक आहे, मग ह्या 2 मधून हा 1 गेला तर राहिला आपल्याकडे 1 वर्गमुळात 2 आणि तो 1 आपण लिहित नाही, फक्त डायरेक्ट वर्गमुळात 2 असं लिहितो. तर इथं पण सामायिक फरक जो आहे इथं मिळाला आपल्याला वर्गमुळात 2 एवढा मिळालेला आहे. ठीक आहे, हे समजलं ना, कारण इथं 2 आहे, तर 2 वर्गमुळात 2, इथं 1 वर्गमुळात 2, इथं काय नाही म्हणजे 1 असतो. आणि या 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 जर वजा झाला तर 1 वर्गमुळात 2 इथं राहतो आपल्याकडे आणि तो 1 इथं आपण अदृश्य आहे तो दिसत नाही. तसंच अजून एकदा आपल्याला सोडवायचा आहे, तो म्हणजे d बरोबर T4 वजा T3. आता T4 बघा काय आपल्याकडं हे शेवटचं तिथं आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2, त्यातून वजा करायचंय T3 पद. T3 पद काय आपल्याकडं 3 अधिक 2 वर्गमुळात 2. तर हे वजा करायचं आहे, त्यावेळेस बघा इथं अधिक 3 वजा 3 जे आहेत ते कट होतील. ठीक आहे, हे अधिक 3 वजा 3 कटले, मग आपल्याकडे राहिलं काय ते लिहून घेऊ आपण. आता राहिलं 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2, 2 वर्गमुळात 2. ठीक आहे, तर 3 वर्गमुळात 2 मधून जे आहे 2 वर्गमुळात 2 वजा झाले तर 3 मधून 2 गेला 1 राहतो, म्हणजेच वर्गमुळात 2. ठीक आहे, 1 वर्गमुळात 2 म्हणजेच काय वर्गमुळात 2. आता इथं प्रत्येक ठिकाणी जो सामायिक फरक आहे, इथं बघा सामायिक फरक वर्गमुळात 2, इथं पण वर्गमुळात 2 आणि इथं पण सामायिक फरक वर्गमुळात 2 आलेला आहे. प्रत्येक ठिकाणी जो सामायिक फरक आहे स्थिर आलेला आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेणी आहे. म्हणून ही जी क्रमिका आहे अंकगणित श्रेणी आहे. ठीक आहे, आता इथं जागा नाही म्हणून मी इथं डायरेक्ट आहे म्हणून असं लिहिलेलं आहे. पलीकडे आपल्याला दुसरं गणित सोडवायचंय म्हणून याला आपण काय करू ते रेष मारून घेऊ. आता इकडचं झालं, याचा हवं तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, चला आता हे शेवटचं गणित आहे 8वं. हे तर एकदम सोपंच असतं, त्याच्यामध्ये काय फरक म्हणजे एवढं काय अवघड नाही. हे T1 आहे, हे T2 आहे, हे T3 पद आहे. मग आपल्याला डिफरन्स काढण्यासाठी T2 वजा T1 असं करत असतो आपण. आणि T2 आपल्याकडे किती आहे 132 वजा T1 आहे 127. तर याचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स किती आला आहे 5, एवढा डिफरन्स आला. नंतर पुन्हा डिफरन्स अजून काढायचा आपल्याला, T3 वजा T2 करावं लागतं. T3 किती आहे 137 वजा 132, इथं पण जो डिफरन्स आहे तो 5 आलेला आहे. आणि येथे सामायिक फरक स्थिर आहे म्हणून, ठीक आहे, येथे सामायिक फरक स्थिर आहे, स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका जी आहे 127, 132, 137, डॉट डॉट ही क्रमिका. ठीक आहे, ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे, अंकगणिती श्रेणी आहे असं इथं लिहायचं. तर हे जे सराव संच 3.1 यामधला पहिला प्रश्नातले 8 गणित झाले तिथं. चला तर पुढचे गणित बघू. ते हवं त्याचा स्क्रीनशॉट घ्या, बाजूला होतो. व्हिडिओ जिथं पॉज करून गरज आहे तिथं तुम्हाला वाटतंय तिथं स्क्रीनशॉट घेत चला. चला पुढचे गणित बघूत. हा जो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. यामध्ये बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे. तर इथं बघा, जर अंकगणित श्रेणीचे पहिले पद आपल्याला दिलं असेल, पहिल्या पदाला आपण A म्हणतो व सामान्य फरक D दिला असेल तर अंकगणित श्रेणी लिहा. ठीक आहे, याच्यावर आपल्याला अंकगणित श्रेणी तयार करायची आहे. बघा कसं तयार करायचं, आपल्याला माहित पाहिजे जो पहिलं पद असतं त्याला आपण A सुद्धा म्हणतो, त्याला T1 सुद्धा म्हणतात. म्हणून आपल्याला अंकगणित श्रेणी तयार करताना अगोदर तर T1 जे आहे ते लिहावं लागणार असतं. T2, T3, T4 हे आपल्याला लिहावं लागते. ठीक आहे, T1 काढावं लागतं, T2 काढावं लागतं, T3 काढावं लागतं, T4 काढावं लागतं आणि नंतर त्याची अंकगणित श्रेणी आपल्याला लिहावं लागते. ठीक आहे, नंतर अंकगणित श्रेणी लिहावं लागतं. ठीक आहे, तर मग आता T1 काढण्यासाठी काय करतो आपण, जे पहिलं पद आहे त्यामध्ये सामायिक फरक आपण ऍड करत असतो. मग T1 ठीक आहे बरोबर पहिलं पद काय आपल्याकडं जे A अधिक D. ठीक आहे, T1 ऑलरेडी आपल्याकडे म्हणजे सॉरी दिलेलंच आहे ना. T1 म्हणजेच काय A बरोबर आपल्याकडे दिलेलं आहे 10. ठीक आहे, पहिलं पद आपल्याला मिळालेलं आहे. आता T2 दुसरं पद, तिसरं पद आणि चौथं पद. बघा दुसरं पद काढण्यासाठी जो पहिलं पद मिळालेलं आहे आपल्याकडं, पहिलं पद 10 अधिक सामायिक फरक जो आहे तो मिसळायचा. याच्यामध्ये आपण काय करू T1 अधिक D असं लिहू. बरोबर, T1 काय आहे आपल्याकडे 10 आहे अधिक सामायिक फरक आहे, त्याच्यामध्ये सामायिक फरक आपल्याकडे दिलाय 5, तर 10 अधिक 5 आले आपल्याकडे 15. तसंच इथं काय येणार T2 अधिक D, इथं येणार T3 अधिक D. तर आता तिसरं पद काढण्यासाठी T2 अधिक D करायचंय.
मग T2 काय आहे तर आपल्याला मिळाले 15 अधिक D आहे 5, 15 अधिक 5 झाले 20. आता T3 अधिक D करायचंय, T3 मिळाले आपल्याला 20, तर हे 20 अधिक D प्लस 5 बरोबर आलं 25. बघा ही आपल्याला इथे एक अंकगणित श्रेणी मिळाली 10, 15, 20, 25. मग अंकगणित श्रेणी लिहिताना तुम्ही इथे लिहिणार काय काय लिहिणार इथं, अंकगणित श्रेणी म्हणजे सगळ्यात अगोदर 10, 15, 20, 25, डॉट 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 ही अंकगणित श्रेणी इथं तुम्हाला मिळालेली आहे. तर अशा प्रकारे सोडवायचं आहे गणित. जसं आपण पहिलं सोडवलं आता तसं दुसरं गणित जे आहे इथं सोडून घेऊ आपण. ठीक आहे. आता दुसरं गणित जे दिले त्याला पण असंच लिहिणार. ए म्हणजेच काय आपलं T1. ठीक आहे. T1 बरोबर A बरोबर -3. पहिलं पद आपल्याला ऑलरेडी मिळालं. मग पहिलं पद मिळालं की आपल्याला दुसरं पद काढायचं आहे. दुसरं पद काय करतो आपण, जे पहिलं पद मिळालं T1 त्यामध्ये डिफरन्स अधिक करतो, T1 अधिक D बरोबर आपल्याला पुढे लिहायचं आहे. तसंच मग T3 लिहिण्यासाठी काय करणार, T2 अधिक D, आणि T4 लिहिण्यासाठी काय करणार आपण, T3 अधिक D. ठीक आहे. तर या ठिकाणी T1 किती आहे आपल्याकडे, पहिलं पद -3 आहे, इथं -3 घेतले, अधिक डिफरन्स किती आहे 0, आणि -3 अधिक 0 काय भेटणार, -3 भेटणार. त्यानंतर T3 तिसरं पद आपल्याला जे मिळालेलं आहे -3 अधिक डिफरन्स त्यामध्ये 0 मिळवला, तर -3 अधिक 0 भेटले -3. ठीक आहे. त्यानंतर तिसरं पद जे आहे आपल्याला -3 जे आहे ते -3 अधिक डिफरन्स 0 घेतला बरोबर -3. ही जी अंकगणित श्रेणी मिळत आहे आपल्याला, ही अंकगणित श्रेणी आपल्याला एकसारखीच मिळालेली आहे. ठीक आहे. इथं अंकगणिती श्रेणी ही जी मिळाली बघा एकदम सारखी मिळाली आहे, -3, -3, -3, डॉट डॉट डॉट. ठीक आहे. ही अंकगणित श्रेणी इथं आपल्याला मिळाली आहे. अशा प्रकारे इथं 2 प्रश्न सोडवून झालेत. आपण पुढचे प्रश्न बघूयात. चला पुढे प्रश्न काय दिला, तिसरा बघा. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अपूर्णांकात काही संख्या आहे, वजा पण आहे. यामध्ये पहिलं पद काढताना तुम्हाला सांगितलं जे पहिलं पद T1 बरोबर A असतं, बरोबर किती आहे -7. हे बघा पहिलं पद. ठीक आहे. मग आता दुसरं पद काढायचं आपल्याला. T2 बरोबर काय करतो, आपल्याला जे पहिलं पद मिळालं आहे T1 अधिक डिफरन्स त्यामध्ये ऍड करतो. मग T1 किती मिळालं तर आपल्याला -7 अधिक डिफरन्स किती आहे 1/2. आता याच्या छेदात काय नाही म्हणून 1 घेतला आपण. मग इथं तिरकस गुणाकार करणार. ठीक आहे. तर तिरकस गुणाकार करताना हा A-7 आहे अधिक डिफरन्स जो 1/2 आहे. हा बरोबर आहे. तर 7 2 14 -14 येतील, अधिक 1 गुणिले 1 येईल, आणि छेदामध्ये B1 येईल. तर या ठिकाणी 14 मधून 1 गेला तर इतर राहणार आपल्याकडे -13/2. नंतर दुसरं पद झालं. आता तिसरं पद काढायचंय. तिसरं पद काढण्यासाठी जो आपल्याकडे T2 मिळालाय तो T2 अधिक D करतो आपण. T2 किती मिळाला आपल्याला -13/2. त्यामध्ये अधिक जो आहे डिफरन्स किती आहे आपल्याला 1/2. आता बघा इथं त्याचा जो आहे अपूर्णांकाचा छेद समान आहे, आणि अपूर्णांकाचा जर छेद समान असेल तर वरची सरळ आपण बेरीज करतो. मग इथं अधिक वजा आहे म्हणजेच काय करणार, -13 अधिक 1 छेदामध्ये एकदाच लिहू आपण 2, आणि समोर येणार आपल्याकडे वजाबाकी 13तून 1 गेला -12/2 येईल, आणि याला सुद्धा भाग जातो, याला भाग जातो B न, B1 B आणि बेसक 12 म्हणजे -6 भेटणार. इथं आपल्याला इथं -13/2 भेटलं. आता T4 चौथं पद काढायचंय. मग चौथं पद काढताना आपल्याला जो मिळालंय तिसरं पद T3 त्यामध्ये डिफरन्स करतो आपण अधिक D. मग तिसरं पद काय मिळालं आपल्याला -6 अधिक डिफरन्स काय 1/2. याच्या छेदात काय नाही म्हणून 1 घेतला बरोबर. आता -6 गुणिले 2 तर काय येणार 6 2 12 -12 अधिक 1 गुणिले 1 आला 1, छेदामध्ये B1 B. आता इथं काय करणार आपण -12 अधिक 1 काय येणार -11/2. हे इथं डिफरन्स मिळाला आपल्याला, सॉरी चौथं पद मिळालं. मग अंकगणिती श्रेणी लिहिणार आपण बघा. अंकगणिती श्रेणी जी आहे इथं काय आली आपल्याला, पहिलं पद बघा आपल्याकडे काय आहे -7, दुसरं पद -13/2, तिसरं पद -6, चौथं पद -11/2, डॉट डॉट डॉट. ही अंकगणित श्रेणी इथं आपल्याला मिळालेली आहे. अशा प्रकारे सोडवायचं आहे. आता हे झालं. आता याच्या पुढचं गणित आहे जे आहे ते आपण सोडून घेऊया. इथं जागा थोडी कमी राहिली आपल्याला, बट डोंट वरी, यामध्ये आपलं होईल गणित. तर इथं जे पहिलं पद आहे T1 बरोबर पहिलं पद Aच असतं बरोबर. काय मिळालेलं आहे आपल्याला -1.25. ठीक आहे. हे पहिलं पद आहे.
मग आता आपल्याला दुसरं पद काढायचं, तिसरं पद काढायचंय, चौथं काढायचंय. तर ते काढण्यासाठी काय करतो आपण, जे T2 काढायचंय तेव्हा T1 याच्यामध्ये अधिक करतो आपण डिफरन्स, T1 अधिक D बरोबर लिहायचं. पुढं T1 किती आपल्याकडं -1.25 अधिक डिफरन्स आहे 3. आता इथं चिन्ह भिन्न येतं, ठीक आहे, वेगळे वेगळे येतं, वजाबाकी करणार. वजाबाकी काय कशातून काय करायचं, त्या 3 मधून जो आहे 1.25 वजा करायचा, 1.25, ठीक आहे, वजा करायचा, पॉईंट खाली पॉईंट इथं दिले आपण 0 0. आता बघा इथं 10तून 5 गेले, 5 राहिले, 9 मधून 2 गेले, 7 राहिले, पॉईंट खाली पॉईंट, 2 1 गेला, 1 राहिला. तर 1.75 इतकं मिळालेलं आहे. इथं मिळालं 1.75, ठीक आहे, दिसत आहे ना. आता रफ करतो मी इथं. त्यानंतर तिसरं पद लिहायचं आपल्याला, T3 बरोबर भेटणं आपल्याला T2 अधिक D लिहावं लागेल. T2 मिळाला आपल्याला 1.75 अधिक 3 डिफरन्स 3 बरोबर इथं भेटणार 3 आणि 1 4 म्हणजे 4.75 हे पद मिळालं. आता चौथं पद T4 बरोबर मिळालेलं तिसरं पद अधिक डिफरन्स D, तिसरं पद आहे 4.75 अधिक डिफरन्स आहे आपल्याकडे 3, तर इथं भेटणार 4 आणि 3 7.75. तर अंकगणिती श्रेणी आता इथं आपल्याला मिळालेली आहे. अंकगणिती श्रेणी इथं खाली लिहितो मी अंकगणिती श्रेणी. पहिलं पद आहे इथं -1.25 कॉमा, दुसरं पद आहे आपल्याकडे 1.75 कॉमा, तिसरं पद आहे आपल्याकडे 4.75 कॉमा, चौथं पद आहे आपल्याकडे 7.75 कॉमा डॉट डॉट डॉट. ही अंकगणिती श्रेणी इथं मिळालेली आहे. बरोबर अशा प्रकारे जे आपल्याला 4 गणित यामध्ये दिले होते ते आपण सोडवलेत. स्क्रीनशॉट हवा तर घेऊ शकता, बाजूला झालेला आहे. चला पुढचं गणित घेऊ आता. इथं आपण पुढचे गणित राहिलेले सोडून घेऊ लगेच. 5वं आणि 6वं हे 2 गणित राहिलेत अजून ह्या दुसऱ्या प्रश्नातले. मग T1 आपल्याला माहित आहे, T1 बरोबर A असतं, बरोबर 6 आहे आपल्याकडं, ठीक आहे. पहिलं पद मिळालं. दुसरं पद काढण्यासाठी आपण काय करतो इथं, 1 मिनिट, दुसरं पद काढण्यासाठी आपण T2 बरोबर काय करतो, जो T1 आहे पहिलं पद, जो T1 आहे पहिलं पद यामध्ये अधिक डिफरन्स D करतो, बरोबर. T1 आपल्याकडे आहे 6 अधिक डिफरन्स आहे -3, काही नाही, फक्त डिफरन्स वजा मध्ये दिलाय, लय घाबरायचं काही काम नाही. तर इथे काय होणार, अधिक वजा वजा होणार, 6 - 3 बरोबर भेटणार आपल्याला 3. त्यानंतर T3 तिसरं पद काढायचंय. तिसरं पद काढण्यासाठी जे मिळालेलं T2 अधिक D करायचं. तर T2 आपल्याला मिळाले किती, 3 अधिक जो डिफरन्स आहे -3 आहे, इथे येणार मग 3 - 3 बरोबर 0, ठीक आहे, कारण इथं अधिक वजा वजा झालं. आता चौथं पद T4 बरोबर, चौथं पद काय बघा इथं पोरो आपल्याला काढायचंय. तर चौथं पद काढण्यासाठी आपण T3 अधिक D करतो. तर T3 किती मिळाला आपल्याला, 0 अधिक आपल्याकडे डिफरन्स -3 आहे, तर इथे येणार 0 अधिक वजा -3 आणि 0तून 3 जात नाहीत, 3 मधून 0 गेले, मोठ्या संख्येचे चिन्ह वजाचं, ठीक आहे, -3. मग अंकगणिती श्रेणी काय भेटली बघा आपल्याला, हे आपल्याला पहिलं पद ऑलरेडी इथं दिलं आहे 6, दुसरं पद, हे तिसरं पद, हे चौथं पद. मग अंकगणिती श्रेणी आपल्याकडे तयार झालेली आहे. ती अंकगणिती श्रेणी आपण लिहूया, ठीक आहे. अंकगणिती श्रेणी पहिलं पद 6 कॉमा, दुसरं पद आहे आपल्याकडे 3 कॉमा 0 कॉमा -3 कॉमा डॉट डॉट डॉट. ही अंकगणिती श्रेणी इथं आपल्याला मिळालेली आहे, ठीक आहे. जो प्रश्न 5वा आहे तो झाला. पुढचा घेऊ आपण. पुढचा प्रश्न जो आहे यामध्ये सुद्धा आपल्याला पहिलं पद T1 बरोबर A असतं, बरोबर -19 आहे. दुसरं पद काढायचं आपल्याला T2 बरोबर, तेव्हा T1 अधिक D करतो आपण. आणि T1 आपल्याकडे किती आहे, तर ती आहे -19 अधिक डिफरन्स आपल्याकडे दिलेला आहे -4. तर या ठिकाणी -19 अधिक वजा वजा झाले आणि हे 4 बरोबर समान चिन्ह येता बेरीज करावे, उत्तराला समानतेचं चिन्ह द्यावे. नियम लक्षात ठेवायचा. 19 अधिक 4 होतात 23 वजा 23 इथं उत्तर आपल्याला मिळालं, ठीक आहे. त्यानंतर जो आहे आपल्याकडं तिसरं पद T3 बरोबर, त्यावेळेस आपल्याला मिळालेलं T2 पद अधिक D करायचं. T2 मिळालं आपल्याला -23 अधिक डिफरन्स आहे आपल्याकडे -4, या ठिकाणी अधिक वजा वजा होणार, -23 वजा 4 बरोबर 23 अधिक 4 किती झाले 27 वजा 27 हे उत्तर मिळालं. आता T4 हे चौथं पद काढायचं. चौथं पद काढण्यासाठी मिळालेलं T3 अधिक D. तर T3 किती आहे, -27 अधिक डिफरन्स आहे -4 बरोबर -27 वजा 4 बरोबर -31 हे पद इथे मिळालेलं आहे. अशा प्रकारे जो प्रश्न होता आपला कितवा क्रमांकचा, 6वा, हा पण झालेला आहे. मग अंकगणिती श्रेणी काय मिळाली आपल्याला ती लिहू. अंकगणिती श्रेणी, अंकगणिती
3D काय मिळाली, ती म्हणजे पहिलं पद वजा 19, नंतर कॉमा वजा 23, कॉमा वजा 27, कॉमा वजा 31, कॉमा डॉट 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 ही अंकांची श्रेणी इथं मिळालेली आहे. तर प्रश्न दुसऱ्यातले जे 6 गणित होते ते इथं सोडून झालेले आहेत. चला पुढचे प्रश्न बघूया आता आपण, जास्त वेळ न लावता कमी वेळेमध्ये आपण हे व्हिडिओ आपण बनवून टाकूया. ठीक आहे, बघा प्रश्न तिसरा, खालील प्रत्येक अंकगणित श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. ऑलरेडी सांगितले त्यांना ही अंकगणित श्रेणी आहे, फक्त याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, याच्यातलं पहिलं पद आणि सामान्य फरक काढायचा आहे. जे पहिल्या नंबरला दिले तेच त्याचं पहिलं पद असते आणि सामान्य फरक काढण्यासाठी तुम्हाला तर माहितीच आहे काय करायचं. आता यामध्ये हे T1 आहे, तुम्हाला माहित आहे, हे T2 आहे, हे T3 आहे आणि हे T4 आहे, पहिलं दुसरं तिसरं चौथं पद. ठीक आहे, यामध्ये काय करायचं आपल्याला, जो पहिलं पद असणार आहे म्हणजेच काय T1 जो असणार आहे, T1 बरोबर A बरोबर काय आहे 5, हे आपल्याला पहिलं पद इथं मिळालेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, म्हणून पहिलं पद आपण लिहिलं. तर आता डिफरन्स काढायचा आहे. आता डिफरन्स काढण्यासाठी D बरोबर T2 वजा T1 करतो. मग T2 आपल्याकडे काय आहे 1 आहे, वजा T1 काय आहे 5 आहे, 1 मधून 5 जात नाही, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, 5 मधून 1 गेला 4 राहिले, मोठ्या संख्येतून वजा 4, इथे डिफरन्स पण काढला, म्हणून डिफरन्स आपल्याकडे दिलेला आहे तो किती काढला आपण वजा 4. हे झालं पहिलं. आता इकडे दुसरं गणित सोडू आपण तसंच. आता वाटलं त्याच्यामध्ये तुम्ही लिहू पण शकता बरं का, की इथं T1 हे आहे, T2 हे आहे, T2 3 T4 असं लिहू पण शकता. आता प्रत्येक वेळेस लिहायची काही गरज नाही, ऑलरेडी दिलंय. तर T1 बरोबर 0.6 लिहू शकता, T2 बरोबर आपल्याकडे दिलेला आहे 0.9 आणि T3 बरोबर आपल्याकडे दिलेला आहे 1.2 आणि T4 जे आहे त्याला 1.5 दिले. आता मी लिहिलंय पण जास्त वेळ लागते म्हणून तर डायरेक्ट ह्याला T1 T2 3 T4 असं म्हणतात, असं इथं असं केलं तसं मी केलं. मग डिफरन्स जो आहे आपल्याकडे A काय येणार, A बरोबर T1 तोच आहे बरोबर 0.6. ठीक आहे, हे इथं पहिलं पद आपल्याला मिळालं. ठीक आहे, मग डिफरन्स काढण्यासाठी आपण काय करतो, T2 वजा T1. सांगा बरं T2 किती आहे 0.9 वजा T1 आहे 0.6, काय राहते याच्यामध्ये 0.9 मधून 6 गेले 3 राहिले, तर हे डिफरन्स इथे मिळालेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे दोन गणित इथं सोडून झाले. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. मग मी जरा पुढचं गणित घेतो. चला पुढचं गणित घेऊ. आता बघा या ठिकाणी थोडं मोठ्या संख्या दिल्यात पण घाबरायची काय गरज नाही. आपल्याला माहित आहे पहिलं पद जे असतं हे T1 बरोबर A बरोबर काय आहे 127. जे पहिलं आहे तेच आपलं पहिलं पद असणार. थोडस खराब झालं काय, हा आता आलं बरोबर. ठीक आहे, तर हे पहिलं पद झालं. आता आपल्याला जे आहे डिफरन्स काढायचा आहे. आता तुम्हाला माहित आहे हे T1 आहे, हे T2 आहे, हे T3 आहे आणि हे T4 आहे. मग डिफरन्स काढण्यासाठी काय करतो आपण T2 वजा T1. आता प्रत्येकाचा डिफरन्स नाही काढत बसायचा कारण अंकगणित श्रेणी म्हणून ऑलरेडी सांगितलंय. तर T2 काय 135 वजा T1 काय 127. मग 135 मधून 127 गेले, किती राहिले 5 राहिले. ठीक आहे, हा डिफरन्स इथे मिळालेला आहे. अशा प्रकारे आपण पहिलं पद आणि डिफरन्स इथे काढलेला आहे. आता पुढचं गणित सोडू आपण. या ठिकाणी काय करायचं आपल्याला T1 जे आहे तेच आपलं पहिलं पद असतं A बरोबर 1/4. हे पहिलं पद इथं आपल्याला मिळालं. म्हणून डिफरन्स काढताना काय करणार D बरोबर T2 वजा T1. T2 किती आहे 3/4 वजा T1 किती आहे 1/4. छेद समान असताना काय करतो आपण वरची वजाबाकी. 3 मधून 1 गेला छेदामध्ये 4. बघा खाली 3 मधून 1 गेला 2/4 आणि समोर लिहिणार बे 2 4. मग तर 2चा भाग बसला नाही, 2चा नाही 1/2 येणार 1/2. अशा प्रकारे म्हणून डिफरन्स जो आहे आपल्याकडे किती मिळाला 1/2 असा मिळालेला आहे. ठीक आहे, जो आपला सराव संच 3.1 होता विद्यार्थी मित्र. इथं आपण सर्वच्या सर्व प्रश्न सोडून घेतलेले आहेत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत पण पाठवा, शेअर करा चॅनलला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. बरेच विद्यार्थी या व्हिडिओला पाहत आहेत परंतु लाईक खूप कमी आहेत. लाईक जास्तीत जास्त करा आणि माझा उत्साह वाढवा जेणेकरून मी तुम्हाला फ्री मध्ये कंटेंट आपल्या या YouTube चॅनलवरती प्रोव्हाइड करेल. इथं आपण थांबूया. धन्यवाद. जय हिंद.